शेतामध्ये प्रत्येक वनस्पती खूप उपयोगी असते. आत्ता पावसाळ्यामध्ये जो पाऊस आहे, हवेतली आर्द्रता आहे, याच्यामुळे आपल्याला अनेक व्याधी होण्याची शक्यता असते. त्या हवामान बदलामध्ये होणारे प्रमुख घटक ओलाव्यामुळे तयार झालेलं जे सर्दी, खोकला आणि ताप. तर हे जे आहे इथे हे अडुळसाचं झाड आहे. हे बहुगुणी बहुउपयोगी झाड. याचे पिकलेली पानं म्हणजे जून पानं याचा काढा केला की खोकला जातो. याला म्हणतात वासा. बाजारामध्ये वासा सिरप तयार मिळतं. ते खोकल्यासाठी उपयुक्त असतं. याची पानं, पारिजातकाची पानं, तुळशीची पानं, गवतीच्या याचा काढा केला की ताप जातो. त्याच्यात एक वाटलं तर थोडंसं सुंठ, वाटलं तर थोडीशी काळी मिरी असं टाकलं म्हणजे उष्ण पदार्थ घातले की ताप जातो. आणि विशेषतः मलेरियाचा ताप गवतीच्याच्या काढ्याने लवकर बरा होतो. तर हे जे अडुळसा आहे, हा अडुळसा फक्त आपल्याला उपयोगी पडतो असं नाही, तर ही जे झुडूप आहे, या झुडपामध्ये छोटे पक्षी वटवट्या, शिंपी हे घरटी करतात. याला जेव्हा फुलं येतात, तेव्हा मधमाशीला अन्न होतं. जे मधमाशीसाठी उपयुक्त, माझ्यासाठी उपयुक्त, पक्ष्यांसाठी उपयुक्त आणि याच्यामध्ये खत आहे, ते जमिनीत घातलं तर कफ जातो. म्हणजे जमिनीचा कफ जातो. तर अशा बहुगुणी झाड आपण लावणं आवश्यक आहे आणि लावून सांभाळणं पण आवश्यक आहे.